नमस्कार शेतकरी बंधूंनो. आता मी एका प्रवासादरम्यान सोयाबीनची प्लॉटमध्ये उभा आहे. तर आता ही जी पिवळी झालेली झाड आहे, कारण हे जमीन चांगली आहे, जमिनीमध्ये वळाणी आहे, तर ही बहुतेक चक्री भुंग्याची असावी. ती ती एक दोन झाडं मी हातात उपसून घेतली आहेत. आता हे एक झाड घेऊ आपण, खाली ठेवतो तोपर्यंत. ते नखाना असं हे बघा, हे चक्री भुंग्यानं त्याचा गाभा खाल्लाय आणि गाभा खाल्ल्यामुळं अन्नद्रव्याचं वहन जे आहे, गाभ्यातून पाण्याचं वहन होते, ते वरच्या बाजूला होत नाही. त्यामुळे ही पानं पिवळी पडली आहेत आणि आपल्याला असं वाटतं की याच्यावर व्हायरस वगैरे आला. तर हे चक्री भुंग्यामुळे किंवा चक्री भुंग्याच्या अळीनं झालेलं डॅमेज आहे. हे दुसरं झाड घेतो मी हातात. याचाही गाभा चिरून पाहू आपण. हे बघा, गाभा खाल्लेला आहे. गाभा खाल्लेला आहे आणि ते बघा, आणि हे अशा प्रकारे चक्री भुंग्याच्या अळीनं हे खाल्ल्यामुळं ही वरची पानं आता पिवळी पडायला सुरुवात झाली आणि शेंगा भरत नाहीत. ह्या पोचरा आल्या आहेत शेंगा. तर अशी जर कुठे कुठे झाडे असली तर काही त्याला करायची काही आवश्यकता नाही, कारण सोयाबीन भरत म्हणजे 50% 60% भरला आहे. परंतु नुकतं सोयाबीन फ्लावरिंग वर असेल आणि शेंगा भरायला सुरुवात झाली असेल, एखादी चांगल्या अळीच्या औषधाची फवारणी घ्यायची. चाचणी शेताची किंवा तुमच्या पसंतीचं एखादं तुम्हाला जे चांगलं अळीचं औषध माहित आहे ते घेता येईल. आणि प्रमाण जर कमी असेल तर काहीच करू नका, कारण आता सोयाबीन 50% भरलाय. 50% पेक्षा कमी भरलेल्या सोयाबीन मध्ये जर गरज असली तर फवारणी घ्यायची, अन्यथा नाही.